तसाच तुमचा खेळ सुद्धा झाला पाहिजे याची सुद्धा दक्षता घ्या. आता या मॅचला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नाटोशी संघ थोडा उशिरा आलाय काही खेळाडू, परंतु आता मॅच नक्कीच चालू होईल. अंपायर विनंती करतोय आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. जे आमचे ऑफिशियल अंपायर आहेत, लवकरात लवकर आपण आत या मैदानाच्या आतमध्ये. गेले 2 दिवस, कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस. आजच्या झालेले आहेत. काल आपण पाहिलं 12 संघ तब्बल या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. आजचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये तब्बल 16 संघ पार्टिसिपेट झालेले आहेत. वेळ कमी आहे आणि सामने जास्त आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सामना चालू करून घ्या. पंचांना खास करून विनंती आहे. जे पंच मैदानाच्या आतमध्ये गेले त्यांनी लवकरात लवकर सामना चालू करून घ्या. नाटोशी संघ आपण ऑलरेडी लेट आलात, त्यामुळं तुम्ही थोडंसं लवकर चालू करा. तुमची फिल्डिंग लवकर लावून घ्या. गोलंदाजी लवकर स्टार्ट करा. कारण 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक म्हणजे स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत अजितला आणि नॉन स्ट्राईकला पाहणार आहोत प्रतापला. कारण मागच्या 2 सामन्यामध्ये या संघाने चांगली कामगिरी केली आणि म्हणूनच इथपर्यंत त्यांचा प्रवास झालाय आणि त्याबरोबर त्यांचा विपक्ष जो संघ आहे, विरुद्ध लढणारा संघ जो आहे, तो नाटोशीचा संघ ज्यांनी कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ दाखवला. खास करून मनोज यांनी अष्टपैलू आपली चुणूक दाखवली अष्टपैलू खेळाची. तो मनोज आज थोडासा उशिरा आला, परंतु आज हा सामना मात्र नक्कीच अटीतटीचा होईल. लढत चांगली होईल या 2 संघादरम्यान. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, दोन्ही ताकदवर संघ आहेत. एकामेकांसमोर लढत देतील आणि या लढतीकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. मनोज गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हाताळताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक. पहिला बॉल अजितसाठी. चांगला फटका बॉलच्या आपण जर पाहिलं तर आपटलेला बॉल आणि त्याला मात्र इथे सुद्धा एक फटका एकदम वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळाला आणि लॉंग ऑफच्या दिशेला फटका गेला 4 धाव्यांसाठी. पहिला चौकार येतोय. पहिल्या बॉलवर 4 धाव्यांची मोहर लागते. अजित खातं खोलतो 4 धावेने. इथे आवाज करू नका. यावेळेला सुद्धा चांगला फटका पाहायला मिळतोय. मागे प्रोटेक्शन नाहीये. जाईल सीमारेषा पार. फरार. चौकार. लागोपाठ 2 चेंडूंवर 2 चौकार. काल चांगली गोलंदाजी केली होती मनोजने. आज मात्र पहिल्या 2 चेंडूंवर त्याला 2 चौकार खावा लागलेत. चांगली सुरुवात आदितच्या माध्यमातून. खरं म्हणजे हो, फटका मोठा आहे. झेल होईल का? आणि इथे अतिघाई संघटनातनी, कारण 2 चांगले फटके आले, 2 चौकार आले होते, परंतु नंतर मात्र घाई केली. बॉल ऑफ साइडच्या बाहेर जाणार आणि त्याला ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न झाला. अयशस्वी प्रयत्न. इथे बाद व्हावं लागतंय अजितला. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 8. बघा सुरुवात चांगली झाली की शेवट चांगला होतो. त्यालाच बोलतात वेल बिगिनिंग हाफ डन. परंतु यावेळेला मात्र सुरुवात चांगली झाली होती. शेवट चांगला करायला पाहिजे होता. म्हणजे थोडंसं थांबायला पाहिजे होतं. कुठेतरी संयमाने खेळलं पाहिजे होतं. परंतु इथे संयम राखला नाही आणि त्यामुळेच बाद व्हावं लागतंय अजितला. कारण बोललं जातं क्रिकेटमध्ये की तुमच्याकडे पेशन्स असणं फार गरजेचं आहे. परंतु पेशन्स राखला नाही आणि बाद व्हावं लागतंय. पेशन्स इज द की दॅट कनेक्ट एफर्ट टू सक्सेस. परंतु इथे तसं झालं नाही आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय बॉल जातो यष्ट्यांच्या मागे. चांगलं कमबॅक केलंय. 2 चौकार जरूर खाल्ले 2 चेंडूंवर, परंतु तदनंतरचे 2 चांगले अप्रतिम चेंडू पाहायला मिळाले. मनूच्या माध्यमातून इथे नवीन बॅटर पाहतोय महादेव, जो मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता. चांगली चमक दाखवली होती. तब्बल 11 चेंडूंमध्ये 45 धावा ठोकल्या होत्या. तो महादेव. फटका डीच्या झोनमध्ये एकच धाव मिळेल. 9 या आकड्यावर धावसंख्या आहे. वर कशी दिली
5 चेंडूंचा खेळ इथं संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 9 या आकड्यावर. परंतु सध्या मनोज गोलंदाजी मार्कवर, समोर महादेव, दोन तगडे खेळाडू एकामेकासमोर. एका बाजूला एक अष्टपैलू खेळाडू तर दुसऱ्या बाजूला अगदी तडाखेबंद फलंदाज महादेव. डाव्या इष्टीच्या बाहेर बॉल. वाईडचा इशारा आणि तो आमच्या दिशेने करायचा आहे अंपायरनी, कारण आम्हाला कळत नाही एक्झॅक्टली वाईड होता की नाही होता. परंतु यावेळेला 10 धावा धावफलकावर. फटका. थोडासा धोका जरूर होता इथे महादेवला, परंतु त्यातनं मात्र बचावलाय. एक धाव चोरटी घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज प्रताप आणि महादेव. यावेळेला षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येतं. 11 या आकड्यावर धावसंख्या आहे. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावा कमी आल्यात पहिल्या षटकामध्ये, कारण सुरुवातीला 2 चौकार आले असं वाटलं होतं 20 धावा जमा करतील, परंतु जसा अजित बाद झाला आणि मात्र इथे धावांवर लगाम लावण्याचं काम केलंय मनोजने. आणि मनोजला माहित आहे एक चांगला खेळाडू आहे, हुशार खेळाडू आहे, त्यामुळे त्याला नक्कीच माहिती आहे की मला काय करायचं मैदानाच्या आत. थोडेसे पहिले 2 खराब प्रतीचे चेंडू जरूर फेक झाली त्याच्याकडून, परंतु तदनंतर त्यांनी स्वतःला सावरलंय आणि स्वतःने मात्र आपल्या संघासाठी एक विकेट मिळवून दिली. त्यानंतर मात्र धावा आपण जर पाहिल्या तर फक्त 3च खर्च केला. म्हणजे धावसंख्या जर आपण पाहिल्या तर 11 या आकड्यावर आहे. दुसऱ्या षटकासाठी अजितला पाचारण केलं गोलंदाजी मार्कवर आणि यावेळेला स्ट्राईकवर प्रताप. स्ट्राईकवर कोण आहे? महादेवच ना. महादेव स्ट्राईकवर यावेळेला आपण पाहतोय फेक होईल. डीपला प्रोडक्शन होतं. फिल्डर तैनात आहे, त्यामुळे एकच धाव मिळाली. एका धावीनंतर 12 या आकड्यावर धावसंख्या पोहोचते. परंतु अजय गोलंदाजी मार्कवर. दुसरे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अजयला हे फटका चांगला आहे, परंतु मागे मनोज आणि मनोज कडून खराब फिल्डिंग पाहायला मिळते. खरं म्हणजे एक चांगला अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्याकडून अशी गफलत झाले. ही गफलत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महागडी ठरू शकते, कारण तुम्ही बघा जिथे एकच धाव होती तिथे चौकार दिलाय. धावा आता पाहतोय आपण 16 या आकड्यावर. 16 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. प्रतापच्या बॅट मधून हा फटका. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. एक धाव जरूर आले, कारण सर्कलच्या आतमध्ये फिल्डर तैनात आहे. त्याच्या हातामध्ये हा बॉल गेल्यानंतर प्रतापला एक धाव मिळते, संघाला एक धाव मिळते. धावसंख्या 17 या आकड्यावर. दुसरे षटक मार्गस्थ आहे, परंतु यावेळेस स्ट्राईकवर कोण येईल तर महादेव सारखा एक तडाखेबंद फलंदाज. त्याच्याकडून अपेक्षा जरूर असेल संघाला, कारण समोरचा संघ तेवढाच तगडा आहे, कारण त्यांच्याकडे सुद्धा तशीच बॅटिंग लाईनअप आहे. मोठा फटका. हो, आणि इथे पाहायला मिळतो षटकार 6 धाव्यांसाठी, कारण पाय बाहेर होता लाईनीच्या आणि झेल टिपलाय, त्यामुळे षटकार येतोय. 6 धावेनंतर धावसंख्या 23 या आकड्यावर नेऊन ठेवलेली आहे. झेल चांगला टिपला होता, परंतु लाईन पाहिली नव्हती. मागची दोरी जी आहे बाउंड्री लाईनची त्याच्या बाहेर एक पाय होता. थोडासा जर जम्प केला असता तर नक्कीच हा झेल झाला असता. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र कोणतीही चूक करत नाहीये. आपण पाहतोय काऊ कॉर्नरला तैनात, लॉंगनला तैनात आपला त्याचं नाव काय?
अक्षयने झेल टिपला. अक्षयने यावेळेला मात्र गफलत केलेली नाही आणि महादेव सारखा एक मोठा फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला. इथे दुसऱ्या विकेटचं पतन, धावसंख्या 23. परंतु इथे प्रत्येक बॉलवर हल्ले चढवण्याचा प्रयत्न केला जातो. खरं म्हणजे क्रिकेटमध्ये काय असतं, की तुम्ही पहिला बॉल जेव्हा गोलंदाज करतो, एखादा लूज बॉल मिळतो, त्याच्यावर तुम्ही षटकार खेचता. परंतु बॉलर सुद्धा तेवढा दिमाग लावून दुसरा बॉल टाकत असतो. कारण प्रत्येक बॉल हा तुम्हाला षटकारासाठी किंवा चौकारासाठी देत नाहीये. त्यामुळे थोडंसं बघा, मी म्हणेन थोडासा पुढे टाकला होता बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लालच दिली होती. आणि महादेव अडकला त्या जाळ्यामध्ये. यावेळेला मात्र नवीन बॅटर आपण पाहतोय. दीपकच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला 1 धावेचा. तिच्या झोनमध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला, त्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या 24 या आकड्यावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. अशा 24 धावा म्हणजे 12च्या सरासरीने इथे धावा जमवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नीनावी देवी नीनाई देवी चषक 2026 हे आयोजन आणि ही स्पर्धा अगदी अतिशय सुंदर असं आयोजन पाहायला मिळालं. गेले 2 दिवस, आजचा दुसरा दिवस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या वेळेला आपण पाहतोय 2 धावा घेण्यात सुद्धा यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. बॉलर कोण आहे? तिसरं षटक मार्गस्थ झालेलं आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा झाल्या होत्या. आता मात्र धावसंख्या आहे धावफलकावर 26. पहिला बॉल पाहायला मिळाला किरणचा लेफ्ट आर्म. वाईडचा इशारा. कारण आपण पाहतोय डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा बॉल थोडासा जरी मागून गेला तरी आज आपण पाहतोय नियम बदललेले आहेत. त्यामुळे वाईडचा इशारा पंचांकडून 27 या आकड्यावर धावसंख्या आहे. किरण पुन्हा एकदा तयार. यावेळेला स्ट्राईकवर आपण पाहतोय प्रतापला, ज्याच्याकडून जरूर अपेक्षा आहेत. हा बॉल मात्र आपण पाहतोय हवेत बॉल आहे. झेल होईल का नाही, झेल घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॉल जातोय सीमारेषा पलीकडे चौकार. धावा आहेत आता मात्र 31 या आकड्यावर. 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. नाटोशी संघ जेव्हा बॅटिंग करत होता सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच चांगली बॅटिंग झाली, परंतु आता आपण पाहिलं तर तिसरं षटक चालू आहे आणि आता जसा उल्लेख झाला आणि लगेच षटकार खेचतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय साधावीसाठी मॅक्झिमम षटकार. बॅटिंगची स्टारकास्ट आहे या नाटोशी संघाकडे. तसंच जर आपण त्याच्या विपक्ष लढणारा संघ जर पाहिला तर मोडकवाडी मोडकवाडी संघ करतोय. नाटोशी संघ इथं फिल्डिंग करतोय, परंतु मोडकवाडीकडे सुद्धा चांगली फलंदाजीची फळी आहे. परंतु यावेळेला सुद्धा पाहतोय बॅक टू बॅक दुसरा फटका षटकारासाठी येतोय. 6 धावा. 6 धावेनंतर धावसंख्या आहे धावफलकावर तब्बल 43 या आकड्यावर. तिसरे षटक मार्गस्थ आहे. किरण महागडा ठरतोय. किरणचा मात्र नक्कीच खरपूस समाचार घेतोय फलंदाज
खरं म्हणजे तो भाग थोडासा विसरला होतो आपण, परंतु आता मात्र नक्कीच निदर्शनात आलेली आहे ती बाब. ते म्हणजे 5 धावाची पॅनलाईज केले, ते म्हणजे नाटोसी संघाला. त्यामुळं 5 धावा ॲड होतील या मोडकवाडी स संघामध्ये. 5 धावा ॲड केल्या जातील त्यांच्या धावफलकामध्ये आणि ज्या 51 धावा झाल्यात, त्या 57 धावा असतील, 56 धावा असतील आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. 57 धावा कराव्या लागतील. मोडकवाडीचा संघ जो आहे, त्यांनी 51 धावा केल्या आणि त्याच्यात 5 धावा पुन्हाचे ॲड झालेल्या आहेत. अशा 56 धावा आणि 57 धावांचं लक्ष्य असेल नाटोशी संघासमोर. याची सुद्धा नाटोशी संघाने नोंद घ्यायची आहे. 57 धावांचं टार्गेट. आणि जशी ही आपण इनिंग संपुष्टात आणतोय किंवा ती आली त्यानंतर लगेचच आपण टॉस करतोय, तर क गटातला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या भेटीला येईल मानाई स्पोर्ट्स आंब्रग आणि त्यांच्या विपक्ष लढणारा संघ आहे विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स छिद्रुकवाडी. दोन्ही संघ नायकांना विनंती करतोय, सन्माननीय अमर खामकर याला विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे आणि टॉस का बॉसच्या दिशेने दोन्ही संघनायक आपल्या या नेक्स्ट मॅच साठी मी कॉल देतोय. मानाई स्पोर्ट्स आंब्रग आणि विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स शुद्रुकवाडी दोन्ही संघनायक आपल्या लवकरात लवकर टॉस का बॉसच्या दिशेला यायचं आहे. त्या आमच्या मंचावर नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय अमर साहेबांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नाटोशी संघ आणि त्याचा खास करून मी विनंती करतो संघनायकाला, आपला एक प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. एक प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. नीनाई देवी चषक 2026 छिद्रुकवाडी कर्णधार, लवकरात लवकर या. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर आपण यायचं आहे. टॉस करण्यासाठी खास करून विनंती आहे आयोजकांची आपल्याला. अमरकचा संघनायक इथे उपस्थित झालेला आहे, त्याचं स्वागत आहे. बॉलर कोण आहे हो? पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी अजित गोलंदाज, परंतु स्ट्राईक वर आपण पाहणार आहोत मनोज. नाटोशीचा प्रतिनिधी अजून आलेला नाहीये. मनोज स्ट्राईक वर, नॉन स्ट्राईक वर आणि इथे काय झालं, बरोबर जाळ्यात अडकवलं गेलं. इथे बाद व्हावा लागतंय. मनोज सारखा एक मोठा फलंदाज बाद होतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल आणि त्याला आकर्षित केलं. बॉल असा टाकला की ये माझ्या बॉल पर्यंत किंवा बॅट घाल माझ्या बॉल पर्यंत, आणि तसंच झालं. इथे बॅट घातली परंतु फुटवर्कचा उपयोग केला नव्हता, वापर नव्हता आणि त्यामुळेच बॅटची एज लागली. त्यांच्या मागे बॉल गेला. कीपरने बरोबर चॉक काम बजावलं आपलं. इथे पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. एक मोठा फलंदाज परतीच्या प्रवासाला. कोण आहे? किरण नॉन स्ट्राईकला. न्यू बॅटर सतीश. यावेळेला मात्र दोन्ही बॅटरवर खूप दारोमदार आहे. जबाबदारीने खेळावं लागेल, कारण इथे तब्बल 57 धावांचं लक्ष्य आहे. त्याचा पाठलाग करायचा आहे. थोडंसं हार्ड आहे जरूर. नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. टॉस का बॉस या मंचावर अमर सरांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. दोन्ही कर्णधार उपस्थित आणि यावेळेला सतीशच्या बॅट मधून मोठा फटका. व्हॉट अ शॉट. 6 रन. चांगला फटका पाहायला मिळाला. दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. इथे खरं म्हणजे प्रेशर आलं होतं फलंदाजी करणाऱ्या या संघावर, परंतु सतीशने आपलं
इथे मानस व्यक्त केला की मी दडपणात नाही खेळणार, तर मी दडपण समोरच्या संघावर टाकेन आणि हाच मानस त्यांनी सिद्ध करून दाखवला. षटकार येतोय. षटकाराने अकाउंट ओपन केलंय संघाचं स्वतःच. अजितचा हा बॉल या वेळेला सुद्धा काय बॅटिंग चालले. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर. बॅटिंग घेतलं टॉस. टॉस विन लिहा काय फलंदाजी का पाहतोय. मनोज जरी स्वस्तामध्ये परतला, निराश केले, गोल्डन डकचा शिकार जरी झाला असला तरी मी मात्र माझ्या संघासाठी माझ्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी उतरलोय. हवेत बॉल आहे. ओ एक सुवर्ण संधी पुन्हाच निर्माण झाली. संधी उपलब्ध झाली होती, परंतु संधीचं सोनं अजितला करता आलं नाही. फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु उंच होता बॉल आणि कधी कधी उंच झेल शक्य होत नाही. आणि तसंच झालं इथे. तो झेल शक्य झाला नाही. इथे मात्र संधी मिळाली ती सतीशला, ज्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला, चौकार पाहायला मिळाला. त्याला तुम्ही संधी दिले आणि या संधीचं सोनं कसं करेल, हा सामना उद्ध्वस्त करू शकतो का, हा प्रश्नचिन्ह जरूर असेल. परंतु सध्या तरी मात्र जीवदान मिळाले ते सतीशला. एक धाव मिळाली. एका धावेने धाव फलक आपण पाहतोय 11च्या घरात. यावेळेला डावखुरा फलंदाज किरण स्ट्राईकवर, गोलंदाजी मार्कवर. अजित पुनश्च एकदा तयार होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. मागे फिल्डर तैनात आहे. इथे झेल होईल का? आणि झेल घेतलाय. अप्रतिम झेल. सुंदर झेल टिपलाय. कारण उंच झेल आताच त्याचं आपण चर्चा त्या अगोदरच्या बॉलवर झाली होती. ही उंच झेल होता. उंच झेल घेणं फार कठीण असतं. परंतु यावेळेला बरोबर जज केला फिल्डरने, जो सर्कलच्या आतमध्ये होता. अक्षयने धरले. टोपीवाला कोण होता? दुसऱ्या टीमचा. किरण कुठेतरी किरणनी थांबवायला पाहिजे होतं. कारण जरी धावा मी म्हणेन 57 आहेत. जवळ-जवळ आपण जर पाहिलं तर 15च्या सरासरीने ते धावा जमवायच्या आहेत. जवळपास 15चा रन रेट आहे. परंतु इथे थोडीशी घाई पण संकटात नेईल आणि तसंच झालं. अक्षय यावेळेला सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी, परंतु बॉल मिस होतोय. यष्ट्यांच्या मागे जातोय डॉट बॉल आणि धावसंख्या आपण पाहिली तर 11 या आकड्यावर सीमित राहिलेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक मार्गस्थ केलं अजितने. एक मोठी विकेट जाळ्यात अडकवली. एक मी म्हणेन जसं समुद्रामध्ये जसे मासेमारी करायला जातो आणि आपण गळाला जसा एखादा दुसरा मासा अडकवतो किंवा एखादा आपण तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ अडकवतो आणि त्याला आकर्षित करतो, तसंच केलं होतं अजितने. ते म्हणजेच मनोजला. मनोजच्या जाळ्यामध्ये अडकला, त्या गळ्याला लागला आणि बाद व्हावं लागतं. परंतु यावेळेला मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी किशोर येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत पुण्याचे एकदा सतीशला. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल लाईन लेन भरकटलाय. गोलंदाज त्यामुळे लाईनच्या बाहेर तुम्ही बॉल पिच केलात किंवा लाईनच्या बाहेर बॉल निघून गेला तर पंच लगेचच वाईड देतात. इथे वाईडचा इशारा 12 या आकड्यावर धावसंख्या जाते. नाटोशी संघ चेस करतोय. 57 धावांचं लक्ष आहे. यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय वाईड यॉर्कर होता आणि मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॉल यष्टांच्या मागे निघून जातोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 12. गोलंदाज किशोर. चांगला फटका, परंतु इथे बॉल कुठे जाईल तर आपण पाहतोय त्यांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंमध्ये 39 धावा. भलं मोठं लक्ष आहे, परंतु जोपर्यंत सतीश मैदानाच्या आतमध्ये आहे या धावा होऊ शकतात. परंतु तशी गोलंदाजी झाली. आता जसं आपण पाहतोय हा बॉल चांगला आहे आणि इथे विकेट मिळून जाते. चांगला बॉल अगदी तेज तर्रार गोल्डनच्या स्पॉटवर टाकलेला. परफ्यूम डिलिव्हरी होती, परंतु इथे बॅट घालण्याचे छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला आणि परतावं लागते. ते म्हणजेच सतीशला. एक मोठी अपेक्षा होती सतीशकडून, कारण ज्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार पाहायला मिळाला तो मात्र इथे बाद होतोय.
3 फलंदाज बाद. धावसंख्या आहे फक्त 13. सन्माननीय पंकज तोसनकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. जे जे मान्यवर येत आहेत त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि घर बसल्या प्रेक्षक जे आम्हाला या लाईव्ह ला लाभलेले असतील त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. फटका चांगला आहे, मोठा फटका, परंतु ताकद नव्हती, उंची जास्त, लांबी कमी, त्यामुळे इथे झेल बाद. चौथ्या विकेटचं पतन पाहायला मिळते. धावसंख्या आहे 13. आता मात्र जर आपण पाहिलं तर नक्कीच कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतंय, कारण तब्बल 39 धावांची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या आपण पाहतोय 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूंमध्ये 39 धावा म्हणजे भलं मोठं लक्ष. हॅट्रिक बॉल आहे, हॅट्रिकचा चान्स. फटका चांगला पाहायला मिळतोय. होईल वन बाउन्स, सीमारेषा पार, फरार, चौकार. 4 धावेनंतर आपण पाहतोय धावसंख्या आहे आता 17 या आकड्यावर, परंतु अजून 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजून 35 धावांची आवश्यकता आहे. 57 बिन आहे. 57 बिन 40 मगाशी 39 सांगितल्या. 40 धावांचं लक्ष आहे, परंतु यावेळेला सुद्धा चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र चौकार आल्यानंतर 21 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल सहा बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, शेवटचं षटक आणि 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे षटकार लगावला गेला पाहिजे. षटकार प्रत्येक बॉलवर जर लगावला तरच मॅच विन होऊ शकते, असा पराक्रम झालेला आहे. परंतु इथे तो पराक्रम होईल का? कारण पहिल्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे फिल्डर तैनात. मिड विकेटला झेल घेतलेला आहे फिल्डरने आणि त्यामुळे नक्कीच इथे परतावं लागतंय आणि आपण पाहतोय 5व्या विकेटचं पतन पाहायला मिळतं. धावसंख्या आहे धावफलकावर 21. जिंकण्यासाठी आता येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. खरं म्हणजे मोठा प्रयत्न झाला होता मोठा फटका मारण्याचा, परंतु इथे बरोबर बाउंड्री लाईनच्या अगदी सीमा लगत हा झेल टिपलाय आणि इथे परतावा लागलाय. 5वा फलंदाज बाद झालाय. मुडकवाडीच्या संघाने इथे चांगली कामगिरी केली. यावेळेला सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळते. झेल घेतोय महादेव, यष्टांच्या मागे आहे, कोणी चूक करत नाहीये आणि ते 6व्या विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळते. 21 या आकड्यावर 6वा गडी बाद. नाटोशी संघ आपला प्रतिनिधी पाठवा. नाव कळत नाहीये. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, तो सुद्धा इथे झेल होता, परंतु त्या जो फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आहे त्याच्या डोक्यावरून जातोय, त्यामुळे सेफ फटका पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहतो 1 धाव मिळते. एका धावेने 22 या आकड्यावर धावसंख्या सध्या 6 विकेट्स या गमावलेल्या आहेत नाटोशी संघाने आणि मोडकवाडीचे जे गोलंदाज आहेत प्रभावी ठरलेत. बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी बजावल्यानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी आहे, परंतु इथे मात्र देर आहे दुरुस्त आहे. एक षटकार पाहायला मिळतोय, कारण शेवटचा षटक मार्गस्थ आहे, परंतु त्या षटकामध्ये दीपकला इथे षटकार खावा लागतोय. परंतु आपण पाहतोय जो फलंदाज आहे त्याचं नाव कळत नाहीये मित्रांनो. या सौरभ सौरभ यावेळेला षटकार लगावतोय. धावसंख्या लिहून ठेवले 28 च्या आकड्यावर.
28 धावा आपण पाहतोय. परंतु या धावा आता मात्र विजयाचं लक्ष्य गाठू शकत नाही कारण मोठा फरक आहे सध्या. आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर तैनात. फेक करेपर्यंत धाव घेतली नाहीये. कारण शेवटचा बॉल आता या मॅच मधला. इथे मात्र पराजयाला सामोरं जावं लागतंय. औपचारिकता बाकी आहे. परंतु इथे कमाल केली ती मोडकवाडीच्या संघाने. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. मोठा फटका जरूर आलाय शेवटच्या या बॉलवर. पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. 7व्या 34 या आकड्यावर धावसंख्या जरूर पोहोचली, परंतु या धावा कमी पडल्यात. कारण षटकं इथे 3 संपुष्टात आलेली. पराजयाला सामोरं जावं लागते ते नाटोशी संघाला आणि विजयी प्रस्थापित करतोय तो मोडकवाडीचा संघ. अभिनंदन असेल मोडकवाडी संघाचं. आणि प्रताप या बॅचचा हिरो ठरतोय प्रताप. प्रताप लवकरात लवकर यायचा आहे. आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रताप याला घोषित केला जातोय. प्रताप लवकरात लवकर यायचा आहे. प्रताप आपण यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच एक वॉच आहे, स्मार्ट वॉच